तुलसी हार काचे पीतांबर तुलसी हार काचे पीतांबर करकटावरी ठेवनिया तुलसी हार काचे पीतांबर काशे पीतांबर तुलसी हार गड़ा काशे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गड़ा काशे पीतांबर हार काशे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले कंठी कौतुक मणि विराजित कंठी कौतुक विराज तुलसी हार गड़ा काशे पीतांबर आवडे निरंतर हे जान तुलसी हार काशे पीतांबर आवडे निरंतर हे जान तुका पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने हो तुलसी हार काशे पीतांबर हो तुलसी हार काशे हरि 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 रूप पाहता लोचनी झाले होता हो सुख झाले होता हो सुख झाले होता रूप पाहता लोचनी सुख झाले होता सुख झाले होता साजनी सुख झाले होता
हो साजणी लोचणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बोध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर ओ सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही देव इच्छिता ती पाही देव इच्छिता ती पाही लोकीचा देव देव इच्छिता पाहि देव इच्छिता पाहि देव इच्छिता पाहि यह लोकीचा देह देव इच्छिता ती पाही देव इच्छिता ती पाही देव इच्छिता ती पाही लोकीचा देव
देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेऊन सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेऊन सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे म्हणे पावटणी मने पावटणी म्हणे पावटणी पावटणी म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी मने पावटणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो आम्ही विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास रे ना हम इह लोकी साथे इह लोकी साथे ये है लोकी साहदे है ये है लोकी साहदे है इह लोकी साथे इह लोकी साथे ये है लोकी साहदे है ये है लोकी साहदे है देवाची ताती पाहे देवाची ताती पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो देव देव इच्छिता
हरी विठ्ठल धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशाणी विठ्ठल विठ्ठल नमामि भक्त वत्सलं कृपालुशील कौशलं पदामि ते पदाम्बुजम् अकामिना स्वदामदम् निकाम श्याम सुंदरं भवामुनाथ मंदरं प्रफुल्ल कंजलोचनं मदादिदीपमोचनं प्रफुल्ल कंजलोचनं मदादिदीपमोचनं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिये शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः जटाजूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत जटाजूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत कटी व्याघ्रांबर गले सर्पमाला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय शिव शंकर भोला शंभो भोला जयतु जगदंब भवानी जयतु जगदंब भवानी भवमोचनी नारायणी दुःखहरणी सुखकरणी माता जय 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 गिरिराज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी 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 जय गज बदन गजानन माता जय गज बदन गजानन माता भक्ति शक्ति दामिनी सुखदाता भक्ति शक्ति दामिनी सुखदाता भक्ति शक्ति दामिनी सुखदाता विठ्ठल इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे तुका मने पावटणे करू स्वर्गाची निशाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
भगवान परमात्माची अगाध सत्ता, सच्चिदानंद घणाची निर्विकल्प समाधी भाषा आणि या समाधी भाषेतून संत माला रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली माईबाप, त्या वाग्देवीला स्मरून भारतीय संस्कृतीमध्ये पंचम वेद निर्माते जगमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा मानव देहामध्ये भगवत तत्वाची जागृती करून मुक्ततेच्या दिशेनं कसं जावं याचं वर्णन करणारा आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल एवढा सुंदर 3.5 हाताचा हा देह जर आपल्याला मिळाला असेल, देहाचं तात्पर्य मिळण्याचं काय बरं, मिळाला सुदैवानं. मग या देहामध्ये येऊन नेमकं काय करावं, देह सार्थकी कसा लावावा, देहाची महत्त्वता काय आहे, माझ्याकडे लक्ष द्या. ही जाणीव करून देणारा कुणीतरी असला पाहिजे, कुणीतरी मार्गदर्शक असला पाहिजे. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, कुणीतरी पाणी देणारा असला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू म्हणून या सोयऱ्यांनी, तुकोबा ज्ञानोबांनी मायबाप बनून कुरवाळलं आणि आपल्याला त्या देहाचं तादात्म्य शिकवलं. अरे बाबा, कार्य करण्यासाठी जरी दिला तरी त्याची धन्यता करत असताना एक विशेष प्रक्रिया आहे. कुठल्याही घटनेची एक विशेष प्रक्रिया आहे, एक सूत्रबद्धता आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या सूत्रबद्धतेनं जीवन झालं की तो आनंद वेगळाच आहे. आणि मग या देहामध्ये जर भगवत प्राप्ती झाली तर या देहाची सार्थकता निश्चितपणे आहे. कारण हा देह आपल्याला असं वाटतं आपल्याला सहज मिळाला, पण थेंबे थेंबे तळे साचे जसं झालं ना, तसं अनेक पुण्याईनं हा देह आपल्याला मिळाला. बहुत सुकृताची जोडी. आता ही सुकृताची जोडी आहे. मानव देह प्राप्त झाला, पण त्याच्यामध्ये सोने पे सुहागा म्हणून विठ्ठली आवडी. देह मिळाला हेही पुण्य आहे, कारण पुण्याशिवाय हा देह मिळत नाही. एवढा सुंदर देह आहे. नाकाच्या जाग्यावर नाक आहे, डोळ्याच्या जाग्यावर डोळे आहेत, कानाच्या जाग्यावर कान आहेत. हे जर उलट सुलट झालं असतं तर डॉक्टर इथं बसलेले आहेत, पहिले ऑपरेशन त्यांना करावं लागलं असतं. डोळे सुंदर पाहण्यासाठी दिलेत, नाक श्वास घेण्यासाठी, सुगंध घेण्यासाठी जर दिलेला आहे. हे मुखकमल जर डोक्याच्या मागे, तुम्ही महिला मंडळ इकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा. कोण आलं गेलं त्यांच्याकडे बघू नका. शेवटी माणसाला एकटंच जायचंय. विठ्ठल विठ्ठल हे तोंड जर मागे दिलं असतं तर मांजराचं तोंड कमी भरतं, एवढं आपलं भरलं असतं. जागच्या जागी सगळ्या क्रिया प्रक्रिया त्यानं व्यवस्थित केल्या. बरं, यामध्ये करण्यासारखं भरपूर आहे. याच देहामध्ये नरदेह दुर्लभ जाना 100 वर्षाची गणना. ही सार्थकता 84 लक्ष योनीमध्ये नाही. रोज आपण वर्ष श्राद्धाची कीर्तन ऐकणारी मंडळी इथं बसलेली आहेत, दशक्रियेचं प्रवचन ऐकणारी आहेत, पंचक्रोशी ज्यांच्या आवाजानं सुमधुर आवाजानं दणानून गेली आहे, अशा विठ्ठल नामगजरामध्ये ज्यांनी संपूर्ण जीवन वाहून घेतलं असे आदरणीय आबा आहेत, मते महाराज आहेत, नितीन महाराज आहेत. बाळगोपाळांची संख्या इथे आहे. आपण संप्रदायाला जोपासणारी मंडळी आहात. आपल्याला अनुभव आहे देह किती महत्वाचा आहे. पण हा देह मिळणं सोपं आहे, कळणं अवघड आहे. याची पण एक कोटी केली आहे. कोटी सोपी आहे, तुम्ही नेहमी ऐकता. मग ते सहज सांगून जाते, त्याचा विस्तार करत नाही. काहींना मिळालाही नाही, कळालाही नाही. काहींना मिळाला पण कळाला नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही. कोटी आहे. आपल्याला मिळाला पण कळत नाही, तो कळून देण्यासाठी तुकाराम महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्यांना मिळाला नाही, कळाला, त्यांना इच्छा आहे या मृत्यू लोकामध्ये यायची. त्यांना इच्छा आहे या देहात आल्यावर सद्मार्गाला लागायची. कारण त्यांना वर बसल्या बसल्या माहिती आहे भजनाचा आनंद जर घ्यायचा आले असेल तर मनुष्य देहामध्येच प्रवेश करावा लागेल. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक
ब्रह्मादिक आस करती ब्रह्मादिक हे कोणी वाळवंटीचे सुख हे कोणी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यूनाथ म्हणती भाग्याचा कैसा धन्य धन्य मृत्यूनाथ म्हणती भाग्याचा कैसा असे योग्य प्रमाण देणारे असले की धन्य धन्य मृत्यू लोक, नाही तर मग खडकी दापोडी होतं कधी कधी. आमच्याकडे खडकी आहे आणि दापोडी आहे. विषय चालतो एकीकडे आणि प्रमाण चालतं एकीकडे. धन्य 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 मृत्यू लोक. हा मृत्यू लोक ज्यांच्या पदस्पर्शानं धन्य झाला ती संत मांदियाळी आवडली देवाला. देव म्हणला मला इथे जायचंय. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. धन्य धन्य ते वैष्णव सदन 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 जेथे लक्ष्मी सहिते शोभे नारायण तुका कारणे देव वेरावला या सुखा कारणे देव वेरावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अरे संत आणि साधारण जीव यांच्यातलं अंतर पाहिलं तर संतांनी देह सार्थकी लावला म्हणून देव इच्छिता ती पाहे. इहलोकीचा हा देह. आम्हाला हा देह हवाय. वंदनीय महाराज म्हणतात ज्या देहाची देवानं इच्छा केली. आपण किती भाग्यवान आहोत. धन्य आम्ही जन्म आलो. बरं नुसतं जन्म आलो आणि पैशाच्या मागे लागलो. आम्ही जन्म आलो आणि अनेक व्यवहारामध्ये गुंतलो. जन्माला येण्यात धन्यता नाही, विठोबाचं दास होण्यात धन्यता आहे. दास विठोबाचे झालो. आणि मग हे दास्यत्व घेतल्यानंतर आता साधना परिपक्व करण्यासाठी आयुष्य समर्पण करायचं. आयुष्याच्या साधने वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा ज्या तुकोबांनी घेतला. तुक्का झालासे कळस या न्यायानं संत शाश्वती घेऊन भगवत तत्वाची प्राप्ती करण्यासाठी देहाची सार्थकता व्हावी म्हणून महाराज म्हणतात या देहाला सच्चिदानंद पदापर्यंत मी पोहोचवणार. आयुष्याची साधना करून. आणि हो ते स्वर्ग तर या सच्चिदानंद पदापुढेही फिकं आहे, पण तरी सुद्धा अशी पावठणी करणार, त्याचं अस्तित्व असं झुकवणार की स्वर्गाची निशाणी जिथं वैष्णव उभा राहतील तिथे प्रगट होईल. विठ्ठल विठ्ठल परिचित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा की आपलं हे सुंदर नगर सिन्नर आणि यामध्ये या कार्यालयामध्ये आज एका विशिष्ट प्रयोजनासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे हे सामाजिक आपल्या शिक्षणाचा सदुपयोग ज्यांनी केला आणि गोरगरीब जनांची सेवा करत आयुष्य ज्यांनी समर्पण केलं. खरं तर कैलासवासी भानुदासजी तुकारामजी थोरात पाटील भानुदास बाबांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 1 वर्ष झाले पिता छत्र ज्या मुलांच्या डोक्यावरून गेलं असे आपल्या सर्वांचे आदर्श श्री डॉक्टर अरुणदादा भानुदासजी थोरात तसेच श्री शिवाजीदादा भानुदासजी थोरात त्यांचे चिरंजीव आहेत. एखंडे परिवारामध्ये सौ वंदनाताई आदरणीय रामचंद्रजींचा संसार पाहतायत. तसेच सौ स्मिताताई सौ मनीषाताई यांनी या थोरात परिवारामध्ये येऊन लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या पतीला साथ दिली आहे. खरोखर कैलासवासी भानुदासजी तुकारामजी थोरात हे शेतकरी खात्यामध्ये नोकरीला होते, परंतु शेती व्यवसायाबरोबर समाजकार्याची आवड त्यांच्या मनामध्ये निश्चितपणानं असावी. याचं कारण मी सांगते. आल्या आल्या वारकरी संप्रदायाचे प्रेषित आणि वारकरी संप्रदायाचे प्रेरक आमचे अरुणदादा थोरात यांनी मला परिचय दिला. परिचय ते डॉक्टर आहेत म्हणून नाही दिला, तर ते गोरगरिबांची सेवा करतात असा दिला. आणि अशी मुलं ज्यांच्या पोटी जन्माला येतात निश्चितपणे धन्यो माता पिता धन्यो. आणि म्हणून असं
ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय भानुदास बाबा आपल्यात आता नाही आहेत. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आहे आणि त्या निमित्ताने भगवंताची सेवा करण्यासाठी आणि देवाला प्रार्थना करण्यासाठी आपण सर्व जो उपस्थित आहोत. देवा, या थोरात परिवाराचं भानुदास नावाचं एक छोटंसं फूल तुझ्या पायावर पडले. देवा ऐक ना, ए परमेश्वरा, ज्या घराचा बाप गेला ना त्या घराला सावरणं फार कठीण आहे. मृत्यू लोकाचं नवलय मनुष्य गेला की पुन्हा दिसत नाही. इथे सगळ्या डिग्र्या फिक्या आहेत, इकडे सगळा पैसा काही करू शकत नाही. एकदा गेला गेला, टाळी वाजली, संपला संपला, गच्छन्ति वा गच्छन्ति वा, इथे पुन्हा परत येणं नाही. आणि म्हणून डोळे भरून ज्यांना पाहतच राहावं, ज्यांच्या आदर्शानं पुन्हा समाजाचं कार्य नव्यानं करीतच राहावं असा समजावून सांगणारा बाप ज्या दिवशी घरातून जातो तेव्हा घराची पोकळी निर्माण होते. आणि खरं सांगू का, तुम्ही वर्ष श्राद्धाला कीर्तनं ठेवता, दहाव्याला प्रवचनं ठेवता, पण मी काय, माझ्यापेक्षा कितीही मोठा महाराज आणला तर बाप गेल्याचं दुःख कधी भरून निघू शकत नसतं. कारण बाप तो बाप आहे, आई ती आई आहे. बाबा यांची जागा जगामध्ये, जगाच्या पाठीवर कोणीही घेऊ शकत नाही. आम्ही आई वडिलांसारखे आहोत असं म्हणणारे भरपूर आहेत, पण आई वेगळी आणि जन्मदाता बाप वेगळा, ज्याला दिवस रात्र नवे नवे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांची काळजी असते. बाप करी जोडी वा. लेकराचे ओढी, वा महाराज. बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुली करवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी. ओ एकाएकी गेला मिराजीचा धनी, कडिय वागवानी आर खानी, कडिय वागवानी आर खानी. हो काही लोक आम्हाला भेटतात डॉक्टर साहेब, म्हणतात आम्ही आई वडिलांना सांभाळतो, ते निघून गेल्यावर मी म्हणत असते भिकारडे आहेत. आपण कधीच आई बापाला सांभाळू शकत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आई बाप आपल्याला सांभाळत असतात. जिथे कमी तिथे आम्ही, शेवटपर्यंत ते झुंजत असतात, आपल्यासाठी काबाड कष्ट करत असतात. घराचं सौंदर्य दोघांमुळेच असतं. तुम्ही किती मोठा बंगला बांधा, ज्या घरामध्ये तान्हुल्यांचा आवाज आणि म्हातारपणाची थाप असेल ना, त्या घराचं सौंदर्य सगळ्यात मोठं असतं. म्हणून ऐका, आदरणीय भानुदास बाबा गेले आहेत. 1 वर्ष झालं. त्यांच्या सुनबाई इथं बसलेल्या आहेत. त्यांच्या पत्नी आहे नाही आहे, त्यांची मुलं आहेत. आपण सर्व त्यांच्या सुसंस्काराच्या जोडीनं समाजामध्ये कार्यरत आहात. ए देवा, बाप गेला रे आमचा. कायेन वाचा मनसेंद्रियत्वा बुद्ध्यात्मदावा प्रकृती स्वभाव करोमि यद यद सकलम परस्मय नारायणायती समर्पयामी. आजच्या कीर्तनामध्ये भगवंत आणि संतांच्या नावाचा जो काही गुणानुवाद होईल, कारण दोन्हीकडे पुण्य आहे. हरिमुखे म्हणा म्हणलं तरी पुण्य आहे, आणि पुण्यवंत व्हावे घेता नेघे माझी वाचा तुटी, म्हणजे माऊली म्हणलं तरी पुण्य आहे आणि विठोबा म्हणलं तरी पुण्य आहे. 1-1.5 तासामध्ये जेवढं पुण्य निर्माण होईल आमच्याकडून, हे पुण्य घे, पण आमच्या भानुदास बाबांना तुझ्या चरणी जागा चांगली मिळू दे, ही प्रार्थना करूयात. विठ्ठल 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 जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी रे. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी रे. गाती गाती सादर जे पवित्र हरिकथा. जळती दोषाचे
चिंतन भगवंताचं नामस्मरण तरती दोषाचे डोंगर तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले प्रमाण किती द्यावी. आणि ही मंडळी सोबत असल्यावर आम्हाला गायनाची पर्वणी असते. पवित्र पावन देह मिळाला. या देहाची सार्थकता, कारण आता वाट्याला आलाय ना, मग कुठेतरी त्याची सार्थकता नित्यपणानं करावी यासाठी वारकरी संप्रदाय आहे. खरं तर याचे काही अवगुण सांगितले आहेत. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यती. अस्ति हा प्रगट झाला, नंतर याच्यात परिवर्तन झालं, हा मोठा झाला, याला संतती झाली. जायते हा वाढत वाढत गेला, कोण? देह. वर्धते नंतर अचानक याची आयु मर्यादा उल्लंघली, विपरिणमते. नंतर अपक्षते, देह मिळाला इथपर्यंत सांभाळला, पण आता कीर्तनाला मांडी घालून बसता येत नाही, खुर्च्या टाकाव्या लागतात. तसं राग पाहू नका, आजचा विषय सोडून बोलतो. गुडघे दुखायला लागले हो आमचे. आता टाळी वाजायला लागली की सांधे दुखतायत, हात दुखतायत, कारण जेव्हा देह चांगला होता तेव्हा ते कळलं नाही. जब आई तेरी जवानी तुझे होश नहीं रहा और जब होश आ गया तो जवानी नहीं रही. ज्या दिवशी डोकं जाग्यावर आलं त्या दिवशी ते पांढरं झालेलं होतं. नाही, आता अवेळी पांढरं होतं रवी दादा. डाय करून करून पुन्हा काळं करावं लागतं. असं आहे बाबा. विपरिणमते अपक्षयते, अर्थात आता गुडघ्यांमध्ये वेदना व्हायला लागल्या. आता देवा आम्ही तुझ्या कामाचा राहिला नाही, तू हा देह इतका सुंदर दिला होता. आणि मग एक दिवस असा आहे की राम नाम सत्य, राम बोलो भाई राम बोलो. विनश्यते, याची वाट लागणारे, याला वाट लावायला अनेक येणारे, हे सगळं संपणार आहे. म्हणून काही ठिकाणी असं वर्णन केलं, तरुणपणा हे ताजं फुल आहे आणि म्हातारपण हे सुकलेलं फुल आहे. आता बसलेल्यांना एक साधा प्रश्न आहे मला. मी वडीलधाऱ्या मंडळींचा अपमान करत नाही, ज्यांची प्रारंभता इथून असेल तर. आदरणीय सर पण बसलेले आहे. देवाला ताजं फुल आवडतं का सुकलेलं फुल आवडतं? मी काय तुमचा बांध कोरला नाही, राग पाहू नका, भिव वाटतं मला. ताजं आवडतं का सुकलेलं? वा, काय मंजूळ आवाज आहे. शिका यांच्याकडून काहीतरी. घरातही आवाज आहे, इथेही आवाज आहे. ताजं फुल आवडतं ना ग देवाला. जर ताजं फुल आवडतं तर ताजं फुल म्हणजे तरुणपणा आणि सुकलेली फुलं म्हणजे जर्जरपणा. त्याला जर ताजं फुल आवडतं ना, तर तरुणपणामध्ये हे तरुणपण भगवंताच्या चरणी अर्पण करावं, कीर्तनात नाचावं. तरणा भाग्यवंत, नटे हरे कीर्तना. त्याचं नाचणं, त्याचं जीवन सफल होईल. एक तर त्यांना समाज कार्य करावं, गोरगरिबांची सेवा करावी, नाही तर निदान विना गळ्यामध्ये घेऊन तरी. पण आमच्या वाट्याला कधी कधी एवढं, आत्ताच महाराजालाही विना लागला आणि या बाळालाही विना लागला माझ्याकडे. कधी कधी अशी अवस्था होते की इतकी वय झालेली माणसं विना घ्यायला असतात. एका ठिकाणी असं कीर्तनाला गेलो, विठोबा रुक्माई झालं, थरथर 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 हात करत होता. अरुण दादा खाली दर्शनाला जसं वाकलं तसं विना दणकन माझ्या डोक्यात, जागेवर जय विठ्ठल. पुन्हा कीर्तन करण्याच्या योग्यतेच राहिलो नाही. लोक म्हणतात ठीक आहे, सप्ताह करताना ते खातं तुमच्याकडे दिलेलं आहे, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. या जीवनामध्ये आलं तर कुठला ना कुठला गंध माणसाला लागावा की नाही, कुठला ना कुठला रंग माणसाला लागावा की नाही. चला सोडा, बाकीचे रंग सोडून द्या, हे मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात. काय बोलला वेगळा रंग. तुका म्हणे इह लोकीच्या पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. विठोबाचे गुणी वेदिले, गोविंदाचे गुणी वेदिले. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी
लागावा. एक लेकरू महाराष्ट्रामध्ये असं झालं की 16 ते 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढं दिव्य चरित्र ज्यांचं घडलं, आपण उत्तरार्धामध्ये ऐकणार आहोत आणि आज मुद्दामून सांगणारच आहे मी माऊलींचं चरित्र. एवढा सुंदर रंग ज्यांनी आपल्याला लावण्याचा प्रयत्न केला, आयुष्यदान खर्ची करून टाकलं. कारण का? अरे पुन्हा हा हाताला नरदेह लागणार नाही. दुर्लभू रे दुर्लभू रे दुर्लभू, एवढा सोपा नाही हा. पण आता माणसांचं हल्ली असं झालंय, कहा गये तो कहा नाही, क्या लाये तो कुछ नाही. तेलही गेलं, तुपही गेलं, हातात आलं धुपटणं. एका घरातला उंदीर सुकला होता, उंदीर असं काडीमोडी झाला होता, किरकोळ. आणि उंदीर याला जर सुकणं म्हणते तर झाड होणं. विठ्ठल विठ्ठल लोकांचा विश्वास उठून जाईल तब्येतीवरचा. असा सुकला उंदीर. उंदराची बायको म्हणली, पलीकडच्या घरामध्ये आपले नातेवाईक आहेत, जरा खातं पितं घर आहे, भाऊजीला एकदा आवाज देऊन बघा. बिळातून इकडचं दर्शन तिकडे होत होतं आणि तिकडचं दर्शन इकडे होत होतं. छोटंसं बिळ होतं असं. मग याने एक दिवस डोकून पाहिलं आणि भाऊकीला आवाज दिला, रामभाऊ. रामभाऊ नाही बसलेली इथं आहेत का? म्हणे काय? घर तुमचं खातं पितं आहे, तब्येत पाणी जरा वरी आहे. मग काही नाही, तुमची वहिनी म्हणत होती जरा 4 दिवस तिकडं राहून या, जरा नड पडली आहे अन्नधान्याची. गहू संपलेत, ज्वारी संपलीत. कोणाचं सांगते मी? बोलत जा तुम्ही, मला बरं वाटतं, बाकी काही नाही. पलीकडच्याला दया आली आणि तो म्हणला, मग वाट कसली पाता भावड्या, बिळातून ये. आता हे त्या बिळातून निघून गेलं सर नितीन महाराज. आणि जसं गेलं तसं तिकडे अति पाहुणचार, अतिथी देवो भव उंदरात पण मानतात. पाहुणचार केला. 8 दिवसासाठी आलात ना भाऊजी, महिनाभर राहा. आणि मग एवढं चांगलं चुंगलं खायला होतं, एवढी मेजवानी होती, आ हा हा काय सांगावं. तिकडे महिनाभरातच याचे गालं वर आले. टुम झाला. कोण? हे जे सुकडं गेलं होतं ना तिकडे, असं फुगलं, टुम झालं. आता थोडंसं धान्य इकडचं तिकडे घेऊन जावं, तिकडच्याची दया, कारण सुखामध्ये आता त्यांना कोण आहे, काहीतरी घेऊन जाण्यासाठी आलो, असा फुगला. मग हा म्हणला, रामभाऊ आता घरी गेलं पाहिजे. तो म्हणलं, मग अडवलंय कुणी काय? तुला जेवढे दाणे घेऊन जाता येतील बाबा, जेवढं तुला द्रव्य घेऊन जा, तू जा म्हणला. दुसरा तर रस्ता नाहीये, बिळातून जायचंय. पण यानं विचार केला नव्हता की एवढं जाड होऊ नये की बिळात घुसताच येणार नाही. हे ज्या बिळातून आलं तेव्हा ते सुकडं होतं, पटकन आलं, पण परत कुठं जाता येत आहे? तो म्हणला, जीव कोंडून मरायची वेळ आहे. मग काय करायचं? रामभाऊ म्हणले, असं करा, महिनाभर राहा, पुन्हा खराब व्हा आणि मग पटकन. याला म्हणतात कहा गये तो कहा नाही, क्या लाये तो कुछ नाही. विठ्ठल विठ्ठल आले तसे आले, चाललंय चाललंय, करतोय करतोय, खातोय खातोय, बस. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. काहीतरी वेगळं करण्यासाठी हा नरदेह आहे. काहीतरी वेगळं करा. ज्या वेळेला आपण वेगळं करायला जातो ना, तेव्हा साधारण समाजाची सुद्धा आपल्याकडे नजर जाते, देवाची जाणार नाही का? बोला मला सांगा. चला, रेशनची रांग असेल, किराणा सामानाची रांग असेल, किंवा कुठली तरी रांग आहे एक विशिष्ट प्रकारची, रांगेमध्ये घेण्यासाठी काहीतरी आपण उभा राहिलो. एका रांगेत सगळे उभा राहिले, फक्त एक जण जसा रांगेच्या बाजूला गेला. आता मला सांगा, येणाऱ्या लोकांचं रांगेतल्याकडे लक्ष राहील का रांगेतल्या बाहेर जाणाऱ्याकडे लक्ष राहील? रांगेतून जो बाहेर गेला ना, त्याच्याकडे पटकन सगळ्याचं लक्ष राहतं. तसं संसाराच्या रांगेत सगळे आहेत, थोडंसं बाजूला समाजाच्या न्यायासाठी उभं राहिलं की परमात्माचं लक्ष आपल्याकडे जातं. हे विशिष्ट कार्य आपण करावं, हे याच देहामध्ये होतं. या देहाची सार्थकता एवढी आहे की कोहम कथमिदम चाहतम कोहम कर्तस्य विद्यते. इथे याला जर ज्ञान झालं तर देवत्व याच्यापासून वेगळं नाही आहे. देवत्व जागेवर आहे. तिथे पुन्हा त्याला शोधायची काही गरज नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाय, असं अस्तित्व आहे. रामकृष्ण परमहंसाकडे एक व्यक्ती गेला, मोठा सेठ होता, आणि त्यांनी असं ऐकलं होतं की रामकृष्ण परमहंस जेव्हा समाज झोपल्यावर रात्रीचं भजन करतात त्यावेळेला महाकाली त्यांना दर्शन देण्यासाठी येते. आणि
आणि अशी बातमी सगळीकडे पोहोचल्यानंतर त्यानं काय केलं, घरामध्ये जे सोन्याची नाणी होती, मोठा सेट होता. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की पैशानं साधू विकत घेता येतो. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे पैशानं साधू विकत घेता येतो आणि जे विकल्या जातात ते साधू नसतातच. त्यांना एक धन घरी पांडुरंग अभंग हे सरीना पायो जी मैने राम रतन धन पायो. रामकृष्ण परमहंसाला त्यांच्या सेवकाने सांगितलं, बोले सेठ जी आए हैं. बोले आए तो क्या करूं. बोले नगर के बहुत बड़े सेठ है, आपके दर्शन के लिए आए. बोले चलो अंदर बुलाओ. सेठ जी आले, समोर बसले, हाथ जोड़ायला लगले, रडायला लगले. बोले बाबा जी सब देखा लेकिन परमात्मा को देखा नहीं. हमने सुना है आपको महाकाली दर्शन के लिए आती है और आप वार्तालाप करते हो, वाद सुवाद सुसंवाद आप में होता है, ज्ञान प्राप्ति होती है, आप कुछ भी करो. लेकिन अब इस बार पूनम की रात, पौर्णिमेच्या रात्री महाकाली जर तुम्हाला दर्शन द्यायला आली तर तुम्ही काय करा, तिला माझ्या घरी घेऊन या आणि त्याच्यासाठी काय लागेल ते द्रव्य मी तुम्हाला द्यायला तयार आहे. साधू असे असतात की समोर बसलेल्या माणसाला क्षणात ओळखतात. ते म्हणले लातो की भूत बातों से नाही मानते. ते म्हणले गड्या तुझ्या घरी घेऊन येतो, तुझ्याकडे घेऊन येतो, पण मला तुझा पत्ता तर सांग. ते म्हणले अमुक अमुक गल्लीमध्ये माझा बंगला आहे. ते म्हणले नाही, हे तुझ्या घराचा पत्ता आहे, मला तुझा पत्ता पाहिजे. तर म्हणलं अहो बस स्टॉपवर कुणालाही माझं नाव विचारलं ना तर सांगतील अमुक अमुक सेठचं घर इकडे. ते म्हणले नाही, ते तुझ्या उपाधीचं उत्तर आहे, मला तुझा पत्ता सांग. त्यांनी एवढी कारणं सांगितली. त्यांना वाटलं महाराजांच्या लक्षातच येत नाही. ते म्हणले असं करा, अशा अशा कोपऱ्यामध्ये माझं ऑफिस आहे, तुम्हाला नाही घर सापडलं तर तुम्ही त्या ऑफिसला. ते म्हणले अरे ऑफिसचा पत्ता आहे, मला तुझा पत्ता सांग. मग त्याच्या डोक्यात आलं आणि तो डोकं खाजवू लागला. म्हणला महाराज मला अजून माझा पत्ता माहीत नाही. रामकृष्ण परमहंस म्हणले ज्या दिवशी तुला तुझा पत्ता माहीत होईल त्या दिवशी तुला अंबाबाईला शोधत जाण्याची गरज नाही, अंबाबाई आपोआप तुझ्या घरी येईल. काहीतरी सार्थकता आहे, पण मी माझं पण गेल्याशिवाय आणि भगवत तत्वाची प्राप्ती झाल्याशिवाय हा देह सार्थकी लागत नाही. यामध्ये लावता येतं मग कसं, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ साधू संतांच्या आश्रित झालं. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म या महाकेवल वाक्याचा बोध जर आश्रित होऊन झाला आणि तत्वज्ञानाची प्राप्ती झाली तर मी ब्रह्म आहे हे जागृत करायला फार वेळ लागत नाही. आणि ते जागृत झालं तर भगवत तत्व लांब नाही हे देवादिकांना माहिती आहे, म्हणून ते आसक्ती ठेवतात अभंगाचं प्रथम. सगळं काही करता येतं म्हणून देव सुद्धा मनुष्य अवतारामध्ये आला. तुम्ही रामायण वाचा. रामायणाचा प्रारंभ वर्णनामार्थ संगाणाम रसानाम छंदसामपी मंगलानाम च कर्तारो वंदे वाणी विनायको. रामायण हे वर्ण शब्दापासून प्रारंभ झालं.
आणि संसार घोर किरणो दह्यंतीनो मानवा. मानव या शब्दावर शेवटचं अक्षर आहे उत्तरकांडातलं, शेवटचा श्लोक. मानव आणि वर्ण या दोन मध्ये सगळं रामायण आहे. काही लोकांना असं वाटलं रामायणाचा प्रारंभ राम शब्दापासून व्हावा, पण नाही, तो माणसाच्या वर्णापासून प्रारंभ झाला, माणसाचा वर्ण. म्हणून रावणाने सुद्धा वरदान मागत असताना रावण मरण मनुज कर ज्याचा, मला माणसाच्या हातून मरण हवं, तेवढं साधं नव्हतं, पण साध्याचं परिपक्व करता येतं हे सांगण्यासाठी देव मनुष्य अवतारामध्ये आले. सगळं काही इथे करता येतं. हा देह वाया घालता येत नाही, वाया तर आपण घालवतो बाबा. जीवन जगताना संगत चांगली नसेल, माझ्याकडे लक्ष द्या, बुद्धी मन चित्त हे जर व्यागळी लागलं असेल, आपल्यालाच आपलं काही सुचत नाही. सगळं इथे नथिंग इज इम्पॉसिबल बट एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड. इथं अशक्य असं काय आहे, सगळं तर होत आहे. आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी मोठी माणसं झाली, काहीतरी कर्तव्य करून गेली. जरी हा पाचा तत्वाचा असेल, मेल्यावर याची मुठभर माती, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबांचं जसं आचरण होतं तसं आचरण आपल्याला करता येत नाही का बोला. पण आता आपण वर्तमान संपूर्ण बिघडून गेलाय. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पंढरपुराच्या दर्शनाला निघाले. देव घरी नांदतच होता, पण रावळामध्ये जायचं. आणि दर्शनाला चालल्यानंतर जुनं मंदिर पांडुरंगाचं, पायऱ्या चढायला सुरुवात केली. आणि पायऱ्या चढता 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 पहिल्या पायरीवर एक जण बसलेला होता. आता पायऱ्यावर बहुतेक मागणारे बसलेले असतात, ज्यांच्या मनाच्या अवस्था पूर्ण होत नाही बसलेले असतात. भिकाऱ्या वृत्तीचा व्यक्ती, त्याला काही नाहीये, 18-20 बसला तो. नाथ जाऊन जात असताना त्यांनी हात पसरवला, देवाच्या नावानं काहीतरी देऊन जा. संत हृदय नवनीत समाना, हृदय व्याकुळ होतं, थांबले. आणि त्यांनी त्याला विचारलं, का रे बाबा काय झालं, का बसलायस, नीट ऐका लक्षपूर्वक. बाबा धन नाही, आणि धन नाही तर मन कशातच नाही. कारण काही काही लोक हनुमान चालिसाचाही उलटा अर्थ घेतात. होतं ना आज्ञा बिनो पैसा रे, म्हणजे आमच्यासारख्या पैशाशिवाय काय होतं म्हणले. पैशाशिवाय काही होत नाही अरुण दादा, पण पैसाच सर्वस्व आहे असंही नाही. ते म्हणले काय करू, अहो देवाला सांगा. नाथ असे आहेत की पटकन जर डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणले देवाकडे पाहतोच आता. कंबर असं घट्ट बांधलं नाथांनी. भांडायचं म्हणल्यावर कंबर बांधावं लागतं, असं घट्ट बांधलं आणि नाथ म्हणले याच्याकडे पाहतोच. रुक्मिणी माता लांब बसलेल्या आहेत पण हसायला लागल्या, देवा काही खरं नाही, आतापर्यंत भांडणारे आले पण साधे होते, नाथ येत आहेत, जरा जपून. नीट ऐका लक्षपूर्वक, तुमच्या कामाची गोष्ट आहे. देवा तुला एवढं सगळं तुझ्याकडे, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही त्रुटी कदा कासयाची. सगळं तुझ्याकडे, तू षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. अरे एवढं लोकांना दिलं, त्यातलं थोडं याला दिलं असतं तर तुझं काय बिघडलं असतं. झालं, पुढे गेले. एक बाई पदर पसरून बसलेली आहे आणि पदर पसरून ती सारखी छाती बडून बडून म्हणते, देवा पाठीपोटी एखादं मुलबाळ दे. अरे विवाह झाला आणि तेव्हापासून वाट पाहती आहे, मुलबाळ नाही देवा. नाथ महाराज तिथे थांबले, विचारलं ताई आहेत ना. हो बघा एवढं सगळं आहे पण पोटी पाटी संतती नाही, काय म्हणावं या देवाला. एवढ्या दिवसाची इथं रावळामध्ये येते पण एवढी नवस केली देवानं, काही माझं पूर्ण केलं नाही. नाथांच्या डोळ्याला पुन्हा पाणी आलं आणि नाथांनी जे कंबर बांधलं होतं पुन्हा कसाटा आवळला. याच्याकडे पाहतोच म्हणे, नाही त्याच्या घरी एवढी खिचडी केली. मी वेगळा एक समाज असा पाहिलाय आबा की त्याच्या घरामध्ये मोजून पोरं घ्यावे लागतात. कळालं असलं तर बरं, नाही तर जेवल्यावर कळलं. वेगळा समाज म्हणले मी. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिल्या नंबरचा कोण, दुसऱ्या नंबरचा कोण, बापाला कळे नाही, इतकी पोरं आहेत घरात. देवा नाही त्याला एवढी लेकरं दिली, माझ्या पाठीपोटी नाही. नाथांनी ती शिदोरी घेतली, कसाटा आवळला, घट्ट केला, बघतो म्हणे तुझ्याकडे. आता भगवंताला सुद्धा घाम फुटावा अशी वृत्ती नाथ महाराजांची झाली. पुढे गेले. पुढे गेल्यावर वरच्या पायरीवर एक सूरदास बसलेला होता, अंध व्यक्ती, काही दिसत नाही त्याला. जवळून गेल्याबरोबर नाथ म्हणले, हा एकटा राहिला, दीन दिसतोय, कपडे विदीर्ण आहेत, काय कोण आहे बाबा तू, कुठल्या गावचा. म्हटलं बाबा दिसत नाही, बसलोय.
हजारो सूर्य एका वेळेला उदयाला आल्यावर याच्या श्रीमुखलाचं दर्शन होतं. एवढं तेज याच्याकडे आहे. याने एखादी ज्योती जर माझ्या डोळ्यात दिली असती, 2 डोळे घालवायची काय गरज होती, एखादा डोळा चांगला ठेवायचा होता. आता मात्र नाथ चिडलेले आहेत. लक्षपूर्वक ऐका. काय देवाची किंमत बघतोच म्हणे. या दर्शन बाजूला राहिला, आज याच्याकडे बघणार. जसे जसे नाथ मंदिराकडे चालले तसं भगवंताला घाम फुटला आणि भगवंत थरथर थरथर करायला लागले. रावळामध्ये गेल्यानंतर नाथ महाराजांनी कमरेवर हात ठेवले. एखाद्याची गंमत पाहायची असल्यावर कमरेवर हात ठेवायच लागा. पाहू का तुझ्याकडे. देव म्हणले काय झालं नाथा, शांत व्हा. तुम्ही शांती ब्रह्म आहात, विसरलात का. तुम्ही शांती ब्रह्म आहात. ते म्हणले जाऊ दे शांती ब्रह्म, तुझं चाललंय काय. अरे देव आहे ना, द्विज धातूपासून देव हा शब्द तयार होतो. देव म्हणजे देणारा आहे ना. मग तुला द्यायला जमत नसेल तर कशाला विटेवर उभा राहिला रे देवा. उतर खाली. देवाला खाली उतर म्हणण्याची टाप फक्त संतांमध्ये आहे. देवा उतर खाली, खाली उतर. मग तुम्ही काय करणार. काही नाही, मी तुझ्या जागी उभा राहतो, मला जेवढं जमल तेवढं करतो. काय करणार आहेस, सगळं करतो. देव म्हणला मी जाणलंय तुझं काय काय अनुभवलंय म्हणून. त्या तिघांची फाईल तू पाहिली आहे का. एखादं काम करायचं असल्यावर फाईल बघावी लागते ना. मग ते महाराज वकील आधी फाईल पाहतो, कशी आहे, बरी आहे का, सोडण्यासारखी आहे का. अरुण दादा म्हणजे किती पैसे घ्यायचे, वकील नाही ना बसलेले इथं. ऐका, फाईल पाहिली पाहिजे. ते म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही बघा, सगळं अनुभवलं. नाथा तरी तुमचा राग जात नाही का. नाही नाही म्हणे देवा, तुला जमत नसेल तर तू खाली उतर, मी उभा. विठ्ठल विठ्ठल बसून घ्या. ऐका, देवाला खाली उतरवलं, पण उतरवता उतरवता देवाकडून काही तास मागून घेतले. म्हणे किती, 2 तास. देव सांगितलं घड्याळ पक्क आहे ना तुमचं, पक्क. नाथा तुम्ही 2 तास याच्यावर उभं राहायचं. कशावर, विटेवर. माझ्याकडे लक्ष द्या. नाथांनी सांगितलं देवा 2 तासामध्ये. काही काही लोक म्हणतात ना 1 तासापुरतं आम्हाला पंतप्रधान करावं. ते ज्याचं त्याला जावे त्याच्या वंशतेवर असं वाटतं की नाही. पूर्वीच्या शाळेमध्ये निबंध यायचे, मी पंतप्रधान झालो तर. किती पानं भरायची. लिहिणं सोपं आहे, बोल बोलता वाटे सोपे. उभं राहायचंय. ते म्हणले उभा राहा, पण 2 तासाचा वेळ आहे. यांच्या फायली सोडून घ्या, मला सांगा. ते म्हणले 2 तास भरपूर झाले. देव खाली कोपऱ्यामध्ये उभा राहिला. आलेल्या लोकांना नाथ दिसत नव्हते, देवच दिसत होता. पण विटेवर नाथ उभा राहिलेले आहे. कारण विटेवर उभा राहिल्यापेक्षा शिवाय जगाचं गणित सोडता येत नाही. पहिली फाईल हातामध्ये घेतली भिकाऱ्याची आणि भिकाऱ्याचं चरित्र पाहिलं. 18 विश्व दारिद्र्य. नाथ फाईल बघता बघता, चरित्र बघता बघता रडायला लागले. आणि ते म्हणले ए देवा, अरे थोडं तरी याला द्यायचं ना बाबा, एवढं आहे तुझ्याकडे. देव म्हणलं पुढचं पान पलट. पुढचं पुढे महत्वाचं लिहिलेलं आहे. आणि बघता 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 एक एक पान चाळत गेले तर पाहिलं तर काय, पूर्व अवतारामध्ये हा नगराचा सेठ आहे. व्यर्थ व्याभिचारामध्ये याच्या संपत्तीचा यानं व्यय केलाय, पण 1 रुपया सुद्धा सत्कर्माला यानं कधी लावला नाही. म्हणून त्याचं फळ म्हणून आता त्याला भिकारत्व पत्करावं लागलं. हे त्याचं फळ होतं. नाथांनी वाचल्याबरोबर नाथ म्हणले अरे बापरे, हे गणित तर फार अवघड, हे तर सोडण्यासारखंच नाही आहे. असं करू, मधल्या वेळेत जर वेळ भेटला तर हे बघू नंतर. फाईल बंद करून बाजूला ठेवली. ते म्हणले सोपी बघू. दुसरी फाईल घेतली बाईची. निपुत्रिक आहे, पाठीपोटी एकही संतती नाही आहे, तिचं बघावं. तिचं चरित्र बघितल्यानंतर पूर्व अवतारामध्ये तिनं अनेक भ्रूण हत्या केल्यात. नितीन महाराज अनेक भ्रूण हत्या केल्यात. त्याचं फळ तिला आत्ता मिळालंय. पाठीपोटी एकही संतती नाही आहे. नाथ महाराज म्हणले हेही प्रकरण अवघड आहे. एवढं करता करता 1.5 तास निघून गेला, पत्ता लागला नाही. आता अर्धा तास बाकी आहे. आणि अशामध्ये आंधळ्याची फाईल घेतली. ते म्हणले 2 नाही जमले, 3रं तर जमेल. 3री पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं की पूर्व अवतारामध्ये याच्याकडेही धन आहे, पण धनाचा व्यय करताना याच्या नजरेनं कधी पवित्रता अनुभवला नाही. यानं पवित्र नजरेने कधी कुणाकडे पाहिलं नाही. अनेक स्त्रियावर यांनी अत्याचार केले आहेत. स्त्री ही भोग वस्तू म्हणून हमेशा पाहिलंय, म्हणून याला नजरहीन करणं हे याचं फळ आहे. नाथ महाराजांनी तीही फाईल बंद केली आणि तास संपला.
देव म्हणले नाथा काय झालं? काही नाही म्हणले. देवा थोडा वेळ वाढून दे ना. ते म्हणले 2 तास झालेत, खाली उतर, माझं घड्याळ पक्क आहे. ते काही कलियुगातल्या लोकांसारखं नाही 7ला लग्न असतं 10ला लागतं. माझं घड्याळ पक्क आहे, उतर खाली. जमतंय का? त्या दिवशी नाथ प्रणिपात करतात, मनुष्य देहामध्ये कर्म करण्यासारखे किती चांगले आहेत, पण संत संगती आणि अनुग्रह नाही, म्हणून हा मनुष्याचा देह व्यर्थ गेला. पण देहाचं महत्व ज्यांना कळालं ते म्हणतात देव इच्छिता ती पाहे. बस आता देवानं इच्छा केली या मनुष्य देहाची, पण आता सार्थकी लावायचं ना, तर धन्यत्व त्या मनुष्य देहामध्ये प्राप्त झालं. म्हणून अभंगाचं 2रं चरण. ज्या देहाची प्राप्ती व्हावी असं देवांनी इच्छा केली आहे, काहीतरी विशेषत्व आहे. तुकोबराय म्हणते धन्य आमचं जीवन, पवित्र ते कुळ, पावन तो देश. या सुंदर प्रगत देशामध्ये आमचा जन्म झाला, या राष्ट्रात आमचा जन्म झाला आणि आम्हाला संगत चांगली मिळाली. तुकोबराय म्हणले बस साफल्य झालं. 350 वर्षाचा परमार्थ घराण्याचा आहे आणि तुकोबांची अवस्था एवढी छान आहे की धन्यता आहे जीवनाला. एक सांगू, ही धन्यता व्यक्त करायला मन मोकळं असावं, मन मोकळं असावं. आपण जर कुणाचे बांधील असो ना तर धन्यता व्यक्त करता येत नाही. एखाद्याकडून आपण फार ऋण घेतलंय आणि मग त्याच्या समोर आपण मनमोकळेपणानं म्हणू शकत नाही आम्ही स्वानंदात सुखानं जगतो म्हणून. भगवंतावर ऋण करून ठेवावं अशी वोलोबा आणि कणकाई होते, म्हणून धन्यता व्यक्त करतात. तुकोबरायांचं जीवन बघा, कैक मागणी पर तुकोबरायांचे अभंग आहे. मागणी पर अभंग म्हणत असताना आम्हाला म्हणावं लागतं तुकाराम महाराजांनी हे मागितलं, तुकाराम महाराजांनी ते मागितलं. तुम्हाला तुकाराम महाराजांचं अस्तित्व सांगते. तुम्ही महाभारत भागवत वाचून असाल. तुकोबरायांचे आधीचे अवतार आहेत. तुकोबरायांचा हा अवतार झाला म्हणजे एवढेच तुकोबराय मर्यादित नाही आहेत. जे जे धरिले अवतार तुका त्यांचे, अंबरीशापासून जर तुकोबरायांचा अवतार सुरू झाला असेल तर तुकाराम तुपासम, तूप हा दुधाचा शेवटचा अवतार आहे. महिला मंडळ, तूप बनवायचं असेल तर कोणत्या झाडाजवळ जावं लागेल? अगं तूप कशापासून बनतं? अशा मुग गिळून बसल्यात, काही बोलायला तयार नाही. दुधापासून तूप बनतं की नाही? मग दूध हातामध्ये घेतलं की लगेच तूप दिसतं का? त्याच्या काही प्रक्रिया असतील ना. त्याला खळखळ उकळावं, मग त्याला थंड होऊ द्यावं नॉर्मल टेम्परेचरवर, मग मुरवण घालावं, मग मंथन करावं, मंथोनी नवनीता. मग तसा अंबरीशाचा झाला, प्रल्हादाचा झाला, अंगदाचा झाला, नामदेवरायांचा झाला, मग तुकोबरायांचा झाला. दुधापासून तुपापर्यंत येताना ही प्रक्रिया आहे की नाही बोला. आणि या प्रक्रियेमध्ये तुकोबरायांचं जीवन जेवढं धन्य होतं तेवढं अवतारांचं जीवन धन्य होतं. ते तुम्हाला सांगते. अंबरीशासाठी जन्म सोसियेले, दुष्ट निर्दाळीले किती एक. दुसरा अवतार प्रल्हादाचा. ज्या वेळेला प्रल्हादासाठी भगवान नरसिंह प्रगट झाले, ते धन्यता व्यक्त करतात ना, अस्तित्व साधं नाही. जांभळ्या देऊ नका, मला झोप येते, लक्ष द्या. मला माहिती आहे जेवायची वेळ झाली आहे म्हणून. जेव्हा खांबातून प्रगट झाले, हिरण्यकश्यपूनं स्वतःच्या मुलाला मारायची एकही संधी सोडली नाही. 11 कारणं शोधलेत, 11 कारणं. आपल्याकडे त्याचे प्रमाण आहे, हिंदीतूनही मराठीतूनही. जाको राखे साईया मार सके न कोय, बालना बाका कर सके चाहे सब जग वैरी होय. आणि महाराजांचं प्रमाण आहे, निर्वाणी गोविंदू
काहीच साकडे मागे पुढे उभा आलिया आगाध साधा वया भक्ती काज येतो ना बाबा तो, त्याला यावंच लागलेलं आहे. मग त्या हिरण्यकश्यपूनं 11 कारणं, मग उकडत्या कढईत टाक, दरीतून फेकून दे, पिसाळलेल्या हत्तीच्या खाली वगैरे वगैरे केलं. शेवटी हा नारायणाचं नाम घेणं काही सोडत नव्हता. हिरण्यकश्यपू स्वतःला देव म्हणायचा. मग त्याला राग आला आणि आपल्या सगळ्यांना भागवताची कथा माहितीये, मला मूळ मुद्द्यावर जायचंय. त्याने सांगितलं या खांबामध्ये तुझा नारायण आहे का? त्यावेळेला देव विशेष रूपानं नव्हता, पण ज्या वेळेला प्रल्हादाच्या मुखातून शब्द निघाले, हो माझा नारायण इथे आहे म्हणल्यावर जशी लाथ मारली तसं विदीर्ण झालं आणि भगवत तत्व प्रगट झालं. स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, प्रगटले स्तंभी नारायण. खांबावरी मात हरिली दुर्जन स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, प्रगटले, प्रगटले. आता तिथे अवतार तो फार एवढा छान होता. स्तंभी नारायण प्रगटले एवढं सुंदर प्रमाण झालं, एवढा अवतार तो देखणं नव्हता. तो असा अवतार होता की नरसिंहाचा अवतार, आणि आगीचे गोळ बाहेर निघायचे तोंडातून, आगीचे गोळ नरसिंहाच्या. कारण हिरण्यकश्यपूची अट तशी होती, त्याला वाटायचं मी लय हुशार आहे. ब्रह्मदेव जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा तो म्हणला मला मरायचं नाही. ब्रह्मदेव म्हणले अरे मला जागा खाली करावी लागते, तुझं काय घेऊन बसलाय? मग तो म्हणला एक काम करा, माझ्या अटीवर मला मरण द्या. कसं? भूत नाही, भविष्यमान नाही, वर्तमानात, आत नाही बाहेर नाही, सकाळ नाही संध्याकाळ नाही, 12 महिन्यातला एकही महिना नाही, असुरानं नाही शस्त्रानं नाही, देवानं नाही असुरानं नाही, असं मला मरण द्या. देवानं असा अवतार निवडला महाराज. देव नरसिंहाच्या अवतार, अर्धा नर आणि अर्धा सिंह, नरसिंहाच्या अवतारामध्ये आले. हिरण्यकश्यपूला उचललं, ना आत ना बाहेर, दारातच बसले, मांडीवर घेतलं, ना अस्त्र ना शस्त्र, नखच पोटामध्ये टाकली आणि उदर असं फाडलं. फाडल्याबरोबर ते आतडे काढले, तो गतप्राण झाला. आतडे काढले आणि गळ्यामध्ये टाकले. प्रल्हादांच्या डोळ्यातून पाणी चाललं होतं. योगींद्र शुकाचार्य विचारतात देवाने असं का केलं? म्हणे या रक्तामासापासून माझा प्रल्हाद निर्माण झालाय ना, म्हणून ते आतडे गळ्यात टाकून त्या आतड्यांचा सन्मान केलाय. ठीक आहे म्हणे. भगवंत शांत व्हायला तयार नाही. आगीचे बोळ तोंडातून निघतायत. उठले आणि आसनावर जाऊन बसले. कुणाच्या? हिरण्यकश्यपूच्या. आता बाकीच्या देवतांनी विचार केला, हा बाबा जर अशीच आग ओकत राहिला तर शांत कधी व्हायचा? मग याला शांत करण्यासाठी काहीतरी पर्याय. मग वेद उपनिषद सगळी मंत्रतंत्र गायली, ते काही शांत होत नाही. मग त्यांच्या लक्षात आलं, अरुण दादा मनुष्य किती चिडलेला असला आणि बायको समोर आली, संन्याशी बसला सगळे, किती चिडलेला असला फक्त घरच्या बायकोला समोर आणून उभा राहा. तिला माहिती आहे ही तर शांत नाही झालं का मग घरी तीन फक्त तेवढंच म्हणावं, पाहते तुमच्याकडं, संपला विषय. जेवता जेवता बायकोने एवढंच म्हणा, पटकन जेवा, काही बोलायचंय, विषय संपला जेवायचा. कोण झेलायचं एवढं सगळं? मग देवतांनी विचार केला, नारदांना बोलून घेतला, असं करा म्हणे, पटकन लक्ष्मी आईंना बोलून आणा, कारण देव त्यांच्याशिवाय शांत होणार नाही. माता लक्ष्मीकडे नारदजी पळत पळत गेले आणि म्हणे लवकर चला, लवकर चला. म्हणल्यानंतर त्या घाई घाईनं आल्या आणि आल्याबरोबर त्यांनी आकाशातून फक्त असं डोकावून पाहिलं आणि डोकावून पाहिल्यावर ते म्हणले, आमचा पप्याचा बाप असा नाही, ते हे नाही आहे, हे दुसरंच कोणीतरी आहे. त्याही निघून गेल्या. आता शांत कसं? प्रल्हादाला बुद्धी सुचली आणि भक्त प्रल्हाद देवाच्या मांडीवर जसे जाऊन बसतात तसे भगवंत शांत झाले. आता पुढे गंमत आहे, ऐका. भगवंत शांत होतात आणि कुरवळताना प्रल्हादाला म्हणतात, प्रल्हादा काहीतरी माग मला, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. मी तुकोबरायांचं सांगतेय, धन्यता व्यक्त कशी केली आहे, ऋण नाही ठेवलं देवाचं. ए प्रल्हादा, जर प्रल्हाद हे तुकाराम महाराज आहेत तर तीच वृत्ती तुकोबांच्या अस्तित्व जीवनामध्ये आहे. आज त्याचा अनुभव आपण घेतोय. ए देवा, मला मागायला सांगतोयस? मांडीवरून उडी टाकली आणि देवाला म्हणले उठ. भक्त प्रल्हाद एवढ्या आक्रोश करणाऱ्या परमात्म्याला म्हणले, ए देवा उठ. देव उठले. म्हणले, देवा तू ज्या खुर्चीवर बसला, इमानदारीनं सांग
ती खुर्ची परंपरेनं कुणाची आहे? ते म्हणले तुझ्या बापाची आहे. मग माझ्या बापाची असताना तू का बसला दुसऱ्याच्या खुर्चीवर बसू नये माणसानं अधिकाराशिवाय? स्वतः प्रल्हाद त्या आसनावर बसले आणि देवाला विचारलं, ए देवा, आता राजा कोण आहे? देव म्हणले तुम्ही. मी राजा आहे ना, दरबार माझा आहे ना, आणि तुम्ही अतिथी आहात ना, आता तुम्ही मला मागा. काय सामर्थ्य आहे महाराज. देवाला कौतुक वाटलं आणि देव म्हणला की एवढूसं बालक आहे पण काय बोलताय, तुला मागायचंय प्रल्हादा? हो म्हणे देवा, आता मी बसलोय ना, आता तुम्ही मला काहीतरी मागा, मी नाही मागणार. देवही हुशार होते. देवानं सांगितलं, ऐक ना प्रल्हादा, मी मागू का? म्हणे हो मागा. मग माझं मागणं असं आहे की तू मला काहीतरी मागावं, हे माझं मागणं आहे. प्रल्हाद देवापेक्षा 10 पटीनं पुढे आहेत. प्रल्हाद काय म्हणले माहितीये? देवा, आता मी मागू का? म्हणे काय? देवा, तुला मागण्याची मला कधी वृत्तीच होऊ नये, हे माझं मागणं आहे. मला मागायचंच नाहीये देवा, कारण का आहे त्या स्थितीत तुझ्या भजनानंदामध्ये एवढा मी आनंदी आहे. बोलोबा आणि कणकाईचं असंच झालं, तुकोबाचं असंच झालं. अरे देवा, तुझ्या चरणाचं दास्यत्व आम्हाला घडतंय ना, हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. हा विठ्ठल नामाचा गुणानुवाद आमच्या जीवनाला लागला. हे पुण्यस्मरणाची विधी यासाठीच आहेत. आपण कीर्तन ठेवता, अन्नदान ठेवता, काहीतरी सत्कर्म घडावं ना बाबा या देहामध्ये. त्या संत महात्म्यांनी काहीतरी केलं म्हणून समाजाच्या समोर मांडता आलं. आपल्याकडं ठेवण्यासारखं काय आहे? आम्ही नेहमी सांगत असतो, आपण मेल्यावर माईक हातात घेऊन एखाद्यानं तासभर बोलावं असं काय आहे आपल्याकडे? आहे का? आहे? खुशाल नाही म्हणतात बसलेले. आपल्याबद्दल कुणीतरी 4 शब्द बोलावे अशी कोणतं कर्तृत्व आहे आपल्याकडे? त्यांनी केलं म्हणून आज त्यांच्या नावाचा गाजावाजा आहे. कुठे? इथे नाही, यमलोकावर. भूमंडळा कीर्ती माझी, ओ याई भूमंडळा माझी कीर्ती, याई भूमंडळावरती तुका मैने गाजे वैकुंठी सोहळा, तुका मैने गाजे वैकुंठी सोहळा, याई भूमंडळा माझी कीर्ती, ओ याई भूमंडळा माझी कीर्ती. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे कीर्ती आहे ना. हे साधारण व्यक्तिमत्व नाहीये तुकोबा. काहीतरी केलं, कुठेतरी बसलेत. डॉक्टर साहेबांचं नाव मोठं आहे, सांगितलं आल्या आल्या, हा सगळे आहेत, पण इथे काहीतरी विशेषत्व. काहीतरी केल्याशिवाय पदरात काही पडत नाही. उगाच हान होऊन करून चालत नाही. कीर्तनात रडवणारे अनेक आहेत आणि हसवणारे अनेक आहेत. मार्ग दाखवणारा असला पाहिजे. ते क्षणार्धापुरतं झालं, उडून गेलं. बऱ्याच लोकांना कीर्तन झाल्यावर कपडे झटकायची सवय. काय काय मळ असतो कुणास ठाऊक, उठले की कपडे झटकतात. मी एकदा विचारलं एक जणाला, म्हणलं का हो, मी तुम्हाला कथेला रोज पाहते, तुम्ही उठले की कपडे झटकता, काय कारण आहे? त्यानं सांगितलं, घरचं झालं थोडं, व्याहानं धाडलं गोड. बोले तुमचं तुम्हालाच घेऊन जा. घरी कुठं घेऊन जायचं? घरी काय कमी आहे का? म्हणलं काय घेऊन जायचं घरी? अशी वृत्ती म्हणल्यावर माणसामध्ये कधी सुधारणा? अरे काहीतरी असायला हवं का? ना एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता इथे तरुण मुलंही बसलेली आहेत. मनाच्या कुपीत घेऊन जा. आयस्टन नावाचा एक शास्त्रज्ञ होता. आयस्टन शास्त्रज्ञ. आता त्याचं नाव फार मोठं होतं. डॉक्टर साहेब फार सुंदर प्रयोग असायचे, सूत्रबद्धता असायची आणि त्याच्या हजारोच्या संख्येने शिष्यमंडळी होती. एवढा मोठा माणूस. बरं, पूर्वीच्या काळामध्ये काही सोशल मीडिया नव्हती. आता कुठं उभं राहिलं, पटकन फोटो काढा, या महाराजाला तुम्ही ओळखीता का, लगेच प्रचार होतो. वेळ लागत नाही प्रचार व्हायला. तेव्हा ते एवढे जबरदस्त व्याख्यान करायचे आणि विद्यार्थ्यांना त्यांचं व्याख्यान म्हणजे पर्वणी असायची. दिवाळ सणामध्ये आयस्टनचं व्याख्यान ऐकावं अशी एका ग्रामीण भागामध्ये उपयोजना झाली आणि तिथल्या लोकांनी सर एक पत्र व्यवहार केला आणि पत्र पाठवलं. ते पत्र त्यांच्या PA च्या हातामध्ये पडलं. आता तो PA गाडी चालवायचा आणि सगळं सांभाळायचं.
त्याने ते पत्र वाचल्याबरोबर तो आयस्टनच्या जवळ गेला आणि त्यांनी सांगितलं, म्हणले सर अशा अशा गावावरून बघा 200-250 किलोमीटर हे गाव आहे आणि तिथून हे पत्र आलंय, दिवाळ सणाला तुमचं व्याख्यान. त्यावेळेला सरांनी एवढा आनंद व्यक्त केला. ते म्हणले चला याच्या निमित्तानं समाजकार्य होतं, विद्यार्थ्यांना काही शिकवायला मिळतं, संधी आहे. ते म्हणले पत्र व्यवहाराद्वारे होकार देऊन टाका. आता त्या गावातल्या कोणत्याच माणसानं आयस्टनला पाहिलेलं, त्या भागात आयस्टन गेलेलेच नव्हते कधी. हे सगळं झालं, पत्रव्यवहार झाला, दिवाळ सण 2-3 दिवसावर आला आणि यांना ताप भरला. कुणाला? आयस्टनला. ताप भरल्याबरोबर आता जायचं कसं? मग तो त्यांचा तो नोकर अर्थात तो गाडी चालवणारा, तो सोबत राहणारा तो आला. तो म्हटला सर तयारी केली पाहिजे बरं का, उद्या निघायचं आहे आपल्याला. ते म्हणले अरे उभा राहता येत नाही मला, अंगाला एवढा ताप आहे, 2 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही, कसं जायचंय, उद्याच उद्या बघू. सकाळ जशी झाली तशी तयारी सुरू केली यानं, गाडी धू वगैरे, सामान घे, असं तसं. तर म्हणलं सर माझी तयारी झाली, तुम्ही? ते म्हणले आपली काही धाडच नाही म्हणले एवढ्या लांब येण्याचं, मी बोलूच शकत नाही. अरे 2 तास म्हणता म्हणता 3 तास होतात म्हणले, लोक जास्त वाढले की लोकांच्या अपेक्षा असतात. ते म्हणे सर तुम्ही नाही गेलात ना तर सगळं होईल पण लोक नाराज होतील म्हणे. मंदिर तोडो मस्जिद तोडो पर किसी का दिल मत तोडो. सात्विकतेमध्ये कधी कुणाचं मन आणि श्रद्धा तोडायची नाही. लोकांची श्रद्धा आहे तुमच्यावर, काही करा पण तुम्ही चला. अर्धा-पाऊण तास झाला सरांच्या जवळ, डोकं गुंतवलं पण सर काही हो म्हणायला तयार नाही. मग यानं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ताकद दाखवली आणि हे त्यांना म्हणलं सर उठा बरं उठा. म्हणे काय? गाडीत बसा फक्त. म्हणे का? म्हणे आजचं व्याख्यान मी करतो. म्हणे तू? तो म्हणला इतक्या दिवस सोबत राहिले ना, काय फक्त पंक्ती जेवलो का काय, काय घेतलं असेल ना चोरून मारून, एवढे कीर्तन ऐकले, काय येत असेल ना मला. म्हणले बाळा लोकात बोलणं एवढं साधं नसतंय, काही चुकलं तर म्हणले नाव खरं, काही नाही म्हणले, माझ्यावर विश्वास ठेवा, एवढे दिवस झाले तुमची सेवा, काही ना काही केलं असेल की नसेल. म्हणले चला या निमित्तातून याला पडताळून पाहते ना, आपल्यानंतर कोणी गादी चालवणारा पाहिजे की नाही. त्यांनी पटपट चांगले कपडे घातले, गाडीत बसले. अर्ध्यात गेल्यावर यानं गाडी थांबवली आणि हा म्हणला सर फक्त स्टेजवर बसून राहा, इकडे तिकडे जाऊ नका, पण एक काम करा. काय? तुमचे कपडे मला द्या, माझे कपडे तुम्ही घाला. व्याख्यान मी करणार आहे, अशा साध्या कपड्यावर कसं व्याख्यान करू? मोठी माणसं अशी असतात त्यांना फार मान सन्मान लागत नाही, भोळी असतात बिचारी, विद्वत्तेनं मोठी झालेली असतात. त्यांनी कपडे काढले आणि याच्या अंगात त्याचे साधे कपडे घातले, शेजारी बसले. व आता लोकांनी गाडीचा प्रकाश बघितला, बघता बघता सही सांज व्हायची वेळ आली. बेंडबाजे वाजायला लागले, फटाके वाजायला लागले. एवढा मोठा थाट माट आणि इतका मोठा हार आणला गावकऱ्यांनी की याच्या बाप दाद्याच्या जन्मात सुद्धा असा हार कधी गळ्यात पडलेला नव्हता. इथं डसडस रडायला लागले. आयस्टन म्हणून याचंच स्वागत केलं लोकांनी. काही काहींनी तर खांद्यावर घेतलं आणि स्टेजवर उचलून नेलं. हा मागून आवाज द्यायचा, सर आहे का? ते म्हणले आहे आहे, काळजी करून. सर स्टेजवर आले, त्यांनी सराला असं खाली बसवलं आणि हा उभा राहिला. आणि जे काही यानं व्याख्यानाला प्रारंभ केला, तुम्हाला सांगते आयस्टनच्या भाषणाला कमी टाळ्या पडतील एवढ्या टाळ्या याच्या भाषणाला पडल्या. आणि आयस्टन असे ताट बसले. ते म्हणले येसंगचे लय आगावर आता, कधी काय करताना सांगता येत नाही. एवढं शिकलं म्हणले बघता बघता, कसं आलं म्हणले याला, लोक इतकं छान बोलतोय म्हणे. बसणारा समाज फार सुज्ञ होता. अज्ञ, सुज्ञ, तज्ञ आणि सर्वज्ञ असे 4 प्रकार आहेत. ज्याला काहीच कळत नाही ते अज्ञ, ज्याला थोडं थोडं सगळ्यातलं कळतं ते सुज्ञ, ज्याला एकातलंच सगळं कळतं ते तज्ञ, आणि ज्याला सगळ्याचं सगळं कळतं ते सर्वज्ञ. काही बसलेले होते तज्ञ तिथे. आता 2-2.5 तास याचं व्याख्यान झालं, टाळ्या झाल्या, यांनाही बरं वाटलं. हे तर एवढं फुगलेलं होतं, त्याला वाटलं बस जग जिंकल्यासारखाच आनंद होता. सगळं झालं आणि सगळं झाल्यानंतर बस आता यांना वाटं लावायचंय, तेव्हा 3 वयस्क स्टेजवर आली, वडीलधारी मंडळी स्टेजवर आली आणि ती याला सरांच्या देखत म्हणू लागली, नितीन महाराज सगळं झालं पण तुम्ही जे विज्ञानाचे 3 प्रयोग सांगितलेत ना त्याचे सूत्र आम्हाला कळाले नाहीत. तुम्ही जे सांगितले ना ते विपरीत सूत्र वाटतात. त्याच्या योग्य पद्धतीनं कशी मांडणी आहे ती आम्हाला समजावून सांगता का? आता झाली का भानगड? ते याला येत नव्हतं. आणि मग हे त्याच्याकडे पाहायचं आणि ते याच्याकडे बघायचं. सर म्हणले झाला का घोटाळा? आता काय करशील? पण काही लोक बुद्धिचातुर्याचे धनीच असतात. ते जाग्यावर उभा राहिला मते महाराज ते असं म्हणलं त्या लोकांना, अरे असे चिल्लर प्रश्न मला काय विचारता? याचं उत्तर तर आमचा ड्रायव्हर देईन, खाली बसलेले खरे.
मोठी माणसं आहेत, ती उठून उभा राहिले सर, आणि त्यांनी असं सुंदर समीकरण जुळवलं सूत्रबद्धतेचं की ती लोक रडायला लागली. आणि मग ती काय म्हणली माहिती आहे आपसामध्ये, आपण काय वेडे आहेत म्हणले, एवढ्या मोठ्या माणसाच्या नादी लागलो. अरे ड्रायव्हर ज्याचा एवढा हुशार आहे तो माणूस काय तज्ज्ञ असलं पाहिजे. एवढं सगळं झालं आणि हे दोघं गाडीत बसले आणि परतीच्या प्रवासाला निघाले. हे काहीच बोलत नव्हतं, अंगात मुंग्या निघत होत्या फक्त. एवढं घाबरलेलं होतं. रस्त्यानं चालताना सर म्हणले भाषण छान केलं. मग भाषण छान केलं तर नंतरच्या सूत्रांना जुळवणूक का करून दिली नाही, त्याचं उत्तर नीट ऐका. तो म्हणला सर भाषण करणं सोपं आहे, सूत्र जुळवणं अवघड आहे. जर मला ती सूत्र जुळवणूक करता आली असती तर मी तुमच्या गाड्या धुत बसलो नसतो, तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलो असतो. तुम्ही काहीतरी केलं म्हणून तुम्हाला हे सगळं आलं. तुकोबराय काहीतरी करतात, काहीतरीच करत नाही, ते सेवा करतात म्हणून ते जीवनाची धन्यता प्रकट करतात की धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आणि या विठोबाच्या सेवा करता करता आम्ही आयुष्याचं धन समोर ओतलं. अभंगाचं 3रं चरण. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो, हो धन्य आम्ही जन्मालो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. रखुमाई अरे विठोबा रखुमाई, जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा एकदा भजन करूया. सर्वांनी वरती हात करा. उत्तरार्धाकडे जायचंय आपल्याला. सरळ सरळ सरळ. पाठीमागची मंडळी सर्वांनी वरती हात. राहू द्या 2 वाजेपर्यंत असेच. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम
भारत माता की. आयुष्याची साधना करायची आहे. सत चित आणि आनंद. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. आकाश ठेंगणं होतं या पदापुढे. आणि हे तत्व जर मनुष्य देहामध्ये प्राप्त होतं तर वेगळं देवत्व राहत नाही ना. सच्चिदानंद पदवी घेणे. तुकोबरायांच्या बाबतीमध्ये हे काय वेगळं नव्हतं. बरं कोणत्या पदासाठी भजन करावं असंही नव्हतं. पण घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती. वैकुंठाला जाताना ही अभंग आहे. अशी कीर्तन करील देवा, अशी भजन करेल, अशी भक्ती करेल की सगळ्यांना गर्व वाटेल. त्या कीर्तनातला आनंद भेटेल. तो प्रसाद लोक घेण्यासाठी आतुर होतील. अशी कीर्तन परंपरा महाराजांनी प्रगट घेतली. आयुष्य समर्पित करून टाकलं माईबाप या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने. आदरणीय भानुदास बाबा गेले आहेत. त्यांची 2 मुलं आहेत. काहीतरी प्रसाद आजच्या कीर्तनातून आपल्याला घेऊन जायचा आहे. मी प्रारंभीत सांगितलं की गेलेलं परत कधी येत नाही आणि ही रीत कधी संपत नाही. पण त्यांच्या जाण्यातून काही ना काहीतरी प्रसाद घ्यायचा असतो. प्रत्येकांच्या जीवनातलं काही ना काही संपलं. देवाच्या संपलं. देव प्रगट होणे अगोदर 6 भाऊ गमवावे लागले भगवान कृष्णचंद्रांना. 11 वर्ष 56 दिवस गोकुळामध्ये राहिले. एवढा प्रेम करणाऱ्या ममत्वानं राहणाऱ्या श्रुतीरूपी गवळणी सोडून अक्रूराच्या रथात बसून देवाला काहीतरी गमवल्याशिवाय मनुष्य मोठा होत नाही. काहीतरी सोडावं लागतं. कशाचा तरी त्याग करावा लागतो. पावटणी करत असताना कुठेतरी काहीतरी समर्पण असेल का नसेल बोला. समर्पणाचीच गोष्ट आली तर आता ज्यांचा समाधी सोहळा जवळ आलाय आपल्या सगळ्यांसाठी तो प्रसाद आहे. शतकं झाली आहेत एवढ्या समाधी सोहळ्याला. आळंदीतली गर्दी हटत नाही. शेतकऱ्यांचं नुकसान हो की त्यांना धन मिळो. भाऊक समाज सगळा आळंदीच्या दिशेने आता धावतोय. दिंड्याची दिंड्या आळंदीमध्ये पोचतायत. माऊलींचा समाधी सोहळा आलाय. घरातलं घरपण गेलं. आई गेली, बाप गेला. एकाच वेळेला दोन्ही गमवावे. काय दुःख आलं असेल त्या घराण्यावर. माऊलीचं चरित्र तुम्ही जाणत नाहीत असं नाही आहे. पण काय माहिती समाधी सोहळ्याला तुम्ही आळंदीत असताल नसताल. आज तो समाधी सोहळ्याचा प्रसादच म्हणून थोडंसं सांगून जाते. जेवढं दुःख या थोरात परिवारावर आलं होतं ना तेवढंच दुःख माऊलींवर आलं होतं. दुःख सगळ्यांनी सहन केलं पण रस्ता काढला. समाधी सोहळ्याची कीर्तनं अशी आहेत की जरुरी नाही त्याला आस्तिकच रडतील म्हणून. नास्तिक जरी असला ना तर तिथं रडल्याशिवाय राहत नाही. माऊलींचं चरित्रच इतकं अगाध आहे. एवढं परम पावन चरित्र आहे. नवल वाटतं सांगताना. मला इथे बसलेली आपण सर्व इथे माझ्या आया बसल्यात, आपण बाप बसलेली आहात. सांगा मला ज्या दिवशी भानुदास बाबा गेले त्यानंतरचा. आज डॉक्टर साहेब एवढे पदवीधर आहेत पण त्यांचं तोंड पडलेलं आहे. घरातला कोणताही विधी आणि कार्यक्रम असला की पहिला आठवतो तो आपला बाप. दादा असते, अण्णा असते, बाबा असते तर खुर्चीवर बसून राहिले असते आणि सगळा सोहळा अनुभवला असता. घरात आई पाहिजे असते. तिच्याशिवाय ती खुर्ची सुनी असते. बापाशिवाय ती खुर्ची सुनी असते. मला सांगा तुम्ही ज्या वेळेला तुमच्या गृहस्थ जीवनामध्ये काही कामाला तालुक्याच्या गावाला गेलात. माझा साधा प्रश्न आहे. इथे ही संप्रदायातली मंडळी आहे ना ही पण घरदार सोडून येतात. ज्या वेळेला आई बाप घर सोडून जातात ना तेव्हा आपली लेकरं कुणाच्या तरी भरोशावर सोडतात. नितीन महाराज लहान लहान लेकरं असतात ना आपण शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगून जातो तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या आम्ही जरा काम करून येतो. आणि पती पत्नी जेव्हा बाजारपेठेमध्ये कोणत्या गावाला जातात त्यावेळेला ती लेकरं कुणाच्या तरी भरोशावर असतात. बरं मला इमानदारीनं सांगा तुम्ही जेव्हा एखादं काम करायला जाता तेव्हा सगळं लक्ष तुमचं त्या कामात असतं का. काहीतरी मन तुमचं त्या पिलाजवळ असतं. तिचे चित्त घार उडे आकाशी तिचे चित्त पिलापाशी. जुना काळ तर मोबाईल वगैरे काही नव्हते तेव्हा आया म्हणायच्या अहो लवकर घरी चला लेकरं काय करत असतील का खाल्लं असेल नसेल. जगातले असे कोणते आई बाप आहेत की झोपेत लेकरांना सोडून जातात. कोणते आई बाप आहेत सांगा ना. हे सोडून जायला सुद्धा काळीज लागतं आणि धैर्य लागतं. तुम्ही कितीही असाल तरी कामासाठी जाताना लेकरांना सांगून जाल. बरं गेले जरी ना तर झोप होण्या अगोदर परत याल. परंतु असं चरित्र आहे माऊलींचं की आईबाप जाताना निघून जातात. पत्र होतं धर्म मार्तंडांनी दिलेलं हातामध्ये. काही करावं माझ्या मुलांना शुद्धीपत्र मिळावं. जे जुन्या जाणत्या मंडळींनी केलं ना त्याच्या प्रसादाने आपण आनंदी राहत असतो. बाप शेवटपर्यंत पोरांच्या सुखासाठी लढत असतो आणि आई त्यांच्या प्रेमासाठी लढत असते.
दोघा पती पत्नींनी तो कागद नीट वाचलाही नाही, फक्त शब्द ऐकले होते, देहांत प्रायश्चित्त, बस, बाकी दुसरा कोणता पर्याय नाही. आणि पत्र काळजाला लावलेलं होतं. आणि विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला म्हणत होते, रुक्मिणी, लेकरांच्या शुद्धीकरणासाठी आणि शुद्धीपत्रासाठी त्यांच्या मुंजी व्हाव्या, त्यांना समाजामध्ये उठता बसता यावं, म्हणून आपल्याला जावं लागेल ग. जगामध्ये एक असा परिवार कुणाच्याच भरोशावर सोडून जाता येत नव्हतं, कारण संन्याशाची कार्टी म्हणून सगळे हिणवत होते. उषाला पत्र लिहून ठेवावं आणि यांना झोपेमध्ये सोडून जावं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशी गोजीरवाणी बाळं घरामध्ये आहे. जरासं लक्षपूर्वक ऐका. ज्या दिवशी आपला वडील जातो त्या दिवशी सगळं संपतं. समाधी सोहळ्याचं कीर्तन करणं एवढं सोपं नाही आहे. मला 8 दिवसापूर्वी मराठवाड्याची दिंडी एक आळंदीमध्ये येते. पूर्वी मी कीर्तन करायचे, आता थोडं घर लांब आहे म्हणून आळंदीत जायला थोडंसं अडचण होते. मी म्हटलं मी नाही, आदल्या दिवशीची कीर्तन असेल सांगा, समाधीचं कीर्तन मी नाही करू शकत, कारण काळीजच होत नाही हे पुन्हा पुन्हा सांगायला. कारण जेव्हा सांगायला जातो ना तेव्हा सगळं चरित्र डोळ्यासमोर उभा राहतं. उद्या सकाळी देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय आणि रात्री घोडाधोडाचं जेवण बनवलं. रुक्मिणी, उद्या लेकरांना सोडून जायचंय बघ. काय आई बाप आहेत, आपण जाणार आहे हे त्यांना माहिती आहे. आपल्या घरातली माणसं मरतात, त्यांना माहीत नसतं आम्ही यांना सोडून जाणार आहे. जायचंय उद्या. घोडाधोडाचं जेवण तयार केलं, पुरणपोळीचं जेवण. कोणते आई बाप असे आहेत की मरणा अगोदर लेकरांना इतकं गोड बोलतील, एवढं जेवू घालतील. मांडीवर घेतलं मुक्ताबाईला, कारण हे 3 जरा शहाणी होती, जरा कळत होतं त्यांना. मुक्ताबाई लहान होत्या. ताटं वाटली, पानं घेतली. मुक्ताबाई कोपऱ्यामध्ये रुसून बसल्या होत्या. विठ्ठलपंतांचं लक्ष गेलं आणि विठ्ठलपंत म्हणले, मुक्ते, दादा घास घेतोय ना, मग तुला घास घ्यायला काय झाला? मला आईने खाऊ घातल्याशिवाय मी खाणार नाही बाबा. विठ्ठलपंतांना प्रश्न पडला, रुक्मिणी, आपली मुक्ती आज खात नाही, उद्या काय होईल ग लेकराचं? उद्या तिला खाऊन घालणारं कोण असेल ग? डोळ्यात झरझर 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 पाणी आलं, पण लेकरांच्या समोर रडता येत नव्हतं. माईबाप अश्रू गिळले. मुक्ताबाईला उचललं, मांडीवर घेतलं. मुक्ताबाई फार हट्टी, आद्यत्रय जननी देवांची आहे. कारण लेक आहे ना बाबा, एवढूशी आहे ती. काय आत्ताच्या काळातलं मुलबाळ नव्हतं, खाताना लक्ष दुसरीकडे असेल. दिवसभर माझी आई राबली आहे गोडाचं जेवण तयार करायला, हे मुक्ताबाईला माहीत होतं. माझ्या आईनं काही खाल्लं नाही हे मुक्ताबाईला माहीत होतं. आणि म्हणून हनुवटी धरून मुक्ताबाई म्हणते, आई तू आधी खा आणि मग मला खाऊ घाल, आधी तू खा. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी, जायचंय उद्या, पण आज दुःख दाखवता येणार नाही, खावं लागेल तुला. गट 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 दुःख गिळलं आणि चिमुकल्या मुक्ताबाईच्या हातानं तो घास पूर्णावरणाचा आईसाहेबांनी खाल्ला. कुरवाळलं. लेकरं पोटभर जेवली. उचललं. मुक्ताबाईला झोप येत होती. मुक्ताबाईच्या बाजूला झोपल्यात रुक्मिणी माता आणि निवृत्तीनाथांच्या बाजूला झोपलेत विठ्ठलपंत. माऊली आणि सोपान काका मध्ये आहेत. निवृत्तीनाथांच्या डोक्यावरून हात फिरवला, दादा तुला सगळं सांभाळायचंय बरं का. झोप लागली निवृत्तीनाथाला, पण बाबा बोलतायत, दादा घरातला दादा आहेस ना, आई बाप गेल्यावर जो लाण्या भावांना सांभाळतो त्याला दादा म्हणतात, जो सगळं हिरावून खातो त्याला दादा म्हणत नाही. कुरवाळलं. गोजीरवाण्या चिमुकल्या तोंडावरून आईनं मुक्ताबाईच्या हात फिरवला. अगं लेकी बाळी याच्यासाठी लागतात, ज्या दिवशी आई जाते त्या दिवशी त्या बहिणींनी भावाची लेक आई व्हायचं असतं, म्हणून लेकी बाळी लागत असतात. मुक्ताबाईच्या तोंडावरून हात फिरवला. उठल्या, मुंडकं मांडीवर घेतलं. झोपल्या होत्या काही कळत नव्हतं. रात्र सरत होती. हुंदके देऊन रुक्मिणी माता रडत होत्या. विठ्ठलपंत म्हणले, बस, पोरं जागी व्हायच्या आत निघावं लागेल. हा तोच त्या आळंदीतला क्षण आहे. माणसं जातात येतात, पण हा काळ ज्यांनी अनुभवला ते माऊली आहेत. सच्चिदानंद पद त्यांच्या समोर पडलंय. स्वर्ग माऊलींच्या मंदिरात आहे, वेगळं काही करायची गरज नाही. पण आधी सोसलं हो, आधी खूप केलं.
छन्नी आणि हातोडा ज्या दगडावर पडतो ना त्याचीच मूर्ती घडते, नाही तर पायरीवर अशाही चपला सोडून लोक जातातच ना. गेले, पहाट झाली आणि पहाट झाल्याबरोबर शाळेतून येणाऱ्या लेकरांना जशी आई अगोदर लागत असती ना, तसं झोपेतून उठलेल्या मुक्ताबाईला अगोदर आई लागली. दादा आई कुठे आहे? दादा बाबा कुठे आहेत? दादा कोणत्या घाटावर बसले आहेत? एवढा उशीर का झाला? सूर्य उदयाला आला पण आई आली नाही, कुठे आहे? पत्र वाचल्याबरोबर कळालं आणि चिमुकल्या भावंडांना कमरेला धरलं, मिठी मारली आणि ढाय मोकलून माऊली रडतायत. मुक्ते, आई नाही येणार ग. आई आणि बाबा कायमचे सोडून गेले आहेत, आता नाही येणार. आता हा ज्ञाना तुझी आई आणि तुझा बाबा. गोजीरवाण्या लेकरांना कुशीमध्ये घेतलं आणि सगळी भावंड मोकलून रडायला लागली. कोणता मामा आणि कोणती मावशी तोंडावरून हात फिरायला तिथे आली नव्हती. लोकांचे आघात सहन करत करत ही मुलं मोठी झाली. तीर्थयात्रा संपली माऊलींची. 16 ते 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आणि 22व्या वर्षी वयाच्या पंढरपुरावरून दर्शन घेऊन आले. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्योत प्रगट झाली हृदयामध्ये, मस्तकावर दिसायला लागली. आणि माऊली तीर्थयात्रेहून आल्यापासून कुणालाच बोलेनात. तेव्हा निवृत्तीनाथांनी विचारलं, ज्ञाना काय झालं रे तुला? दादा आता परवानगी द्या, आता जायचंय, आता थांबायला मन करत नाही. अरे लोक आता कुठे परमार्थाला लागली असतील दादा. जेव्हा ते मानत नव्हती ना तेव्हा राहायची इच्छा होती. आता जग मानायला लागलं, आता थांबायची इच्छा नाही. आता फक्त ज्योत दिसते दादा. पटकन निवृत्तीनाथ खाली बसले आणि ढाय मोकळून रडतायत. ज्ञाना, ज्येष्ठाच्या अगोदर कनिष्ठाचं जाणं योग्य नाही आहे, हे तू बरोबर करत नाही. मुक्ताबाईंना बातमी कळाली, जशा आल्या तशा कमरेला मिठी मारली. ए दादा, आता तुला जायचंय का? मग आता जर तुला जायचं होतं तर आई बाप गेल्यावर आम्हाला का ढकलून दिलं नाहीस इंद्रायणीमध्ये? आता का अर्ध्यात सोडून चाललाय दादा? दादा मी मुक्ता आहे, मी जाऊ देणार नाही. मुक्ते, थांबता येणार नाही ग, आता निरोप आलाय, आता जावं लागेल. भावंडाच्या डोळ्यासमोर एखादी व्यक्ती जाती आहे, काय ती परिस्थिती असेल विचार करा. हाच क्षण आहे तो आळंदीचा, कार्तिकी वारीचा. सगळी तयारीला लागली आहेत, कारण ज्ञानदादाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेषा. आता परत नाही, आता मागे फिरणे नाही. सगळे तयारीला लागतात. अख्खा आळंदीचा समूह एकत्र झाला. ओसंडून इंद्रायणी व्हायला लागली. इंद्रायणी नुसती वाहत नव्हती तर खळखळा तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. माझा ज्ञाना चालला, आता काय राहिलं या आळंदीमध्ये? आता कसं जगावं? एकत्रित सगळे झाले आणि टाहो फुटला. नुसता रडण्याचा आवाज. माई बाप, नवल सांगू का? माणसं रडतील यात नवल नाही, संत रडतील यात नवल नाही, जगाचा बाप रडला यात नवल आहे. पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं, ज्ञानदेव चालले आहे. आणि म्हणून एकीकडे पांडुरंग परमात्म्यानं हाताला धरावं आणि एकीकडे श्री गुरूंनी हाताला धरावं आणि मंदिरामध्ये घेऊन जावं. दरियले दोन्ही कर. आतमध्ये प्रवेश झाला. एक गुफाद्वार तयार केलं, माऊलींसाठी समाधी ओटा तयार केला आणि ही मंडळी माऊली ज्ञानोबरायांना आतमध्ये घेऊन जात आहे. दिव्य प्रकाश प्रगटला. रडता रडता हुंदके द्यावं पांडुरंगानं आणि म्हणावं, ज्ञाना चाललायस, काहीतरी माग, काहीतरी माग. माऊलींनी शेवटच्या वेळेला जे मागितलं ते आपल्यासाठी होतं, आपल्यासाठी होतं. पांडुरंगा, तसं तर मला काही नको, पण द्यायचंच असेल तर आषाढी वारीला सगळा भक्त समूह तिकडे येतो. माझ्या भोळ्या बाबड्या काही लोकांना पंढरपुराला येता येत नाही, म्हणून एक मागणं द्या. काय? आषाढीला सगळी लोक तुमच्या दर्शनाला येतात, पण कार्तिकी वारीला तुम्ही पंढरपुराहून आळंदीला यायचं. आजही पांडुरंगाचं रथ आळंदीत येतोय. हे सामर्थ्य आहे संताचं. ओट्यावर बसवलं महाराज. बाहेर हुंदके देऊन सगळे रडतायत. सोपान काका धरणीला लोळतायत. मुक्ताबाई छाती बडून बडून रडायला लागल्या आणि रडता 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 एक दंड उभा केला माऊलींची ओळख म्हणून. निवृत्तीनाथांनी पांडुरंगाच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि निवृत्तीनाथांना हुंदका आवरेना. ए देवा, माझ्यासारख्या पामरावर ही वेळ यावी की ज्ञानानं माझ्या अगोदर जावं? हे उचित नाही देवा. माऊलींना बसवलं. माऊलींनी डोळे बंद केले
आणि जेव्हा दोघेही बाहेर येतात त्यावेळेला आता शिळा बंद करायची आहे. काय मोठं धाडस असेल बोला, सांगा मला. बाप गेला, त्याच्या फोटोला हार घालताना पोरांच्या डोळ्यात पाणी येतं. बाबा, ही वेळ यायला नव्हती पाहिजे की तुम्हाला हार आम्ही घालावा. माऊलींच्या शिळेचं दार ते बंद करताना, शिळा बंद करताना छातीचं धैर्य वाढलं. निवृत्तीनाथ म्हणतात आता काय, देव म्हणले पर्याय नाही, लोटून द्या शिळा. शिळा बंद केली, दिनकर लोपून गेला. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ झाला. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. जीवनात नाही. संत मांदियाळींनी हा अनुभव घेतला आणि आयुष्याची साधना करून त्या संतत्व पदाला प्राप्त झाले. त्यांच्या मागोमाग जाताना आपल्याला एक पर्याय अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, ओ तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गीची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी. आम्ही त्या स्वर्गापर्यंत जाण्यासाठी आयुष्याची साधना करून सच्चिदानंद पद मिळू, कारण धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे झालो. संकीर्तनाच्या माध्यमातून भानुदासजी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना भगवत तत्वाचं चिंतन हा आपल्यासाठी एक प्रसाद आहे. यातलं थोडं जरी प्रसाद आपल्या मनाच्या कुपीमध्ये गेला तर त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. कारण मुलांची चांगली कर्म ही बापाला चांगली जागा पोहोचून देत असतात. म्हणून त्यांचा संपूर्ण परिवार आहे. दोन्हीही बंधू या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी विराजमान आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. आदरणीय श्री डॉक्टर अरुण दादा, श्री शिवाजी दादा. नाही तर मग काही ठिकाणी परंपरा असते, कीर्तन ठेवतात आणि हे गेटवर उभा राहतात. मग कीर्तन कुणासाठी अरुण दादा हे कळत नाही. पण चला, सांप्रदायिक मंडळीच्या सहवासामध्ये आपण आहात. आदरणीय आमचे वारकरी संप्रदायाचे प्रेरक अरुण दादा थोरात आहेत आणि त्यांचं सगळं मित्रमंडळी ते खाली बसलेलं आहे. सर्वांच्या विद्यमाने आदरणीय सर, मला सर म्हणले डॉक्टरांचा स्वभाव असा आहे की म्हणले बघता बघता सगळ्यांचं मन म्हणलं असं आहे. डॉक्टर, पुन्हा एकदा सांगते सर, वकील, शिक्षक, महाराज यांना स्वभाव चांगलाच ठेवावा लागतो आबा, नाही तर पुन्हा कोणी विचारत नाही. कारण का, डॉक्टरच्या बोलण्यानं अर्धा पेशंट बरा होतो. आल्या आल्या जर त्याला सांगितलं हा आजार आहे तर ते जागेवर मरून जाईल की नाही. आणि म्हणून माणसाचा स्वभाव, त्यातली विनयता ही दुसऱ्याचं मन जिंकून घेत असते. आणि साधू संतांचा हाच गुण मोठा आहे. आणि खरं सांगू का, आदरणीय शिवाजी दादा आणि अरुण दादा, आपण ही शिदोरी भानुदास बाबांची जी घेतली आहे ना, हीच शिदोरीचं वाटप आयुष्यभर करा. निश्चितपणानं बाबांना जागा चांगली मिळेल, यात कसल्याही प्रकारचा संशय नाही आहे. त्यांच्या 2 मुली इथं बसलेल्या आहेत. आपल्या वडिलांच्या आणि आईच्या संस्कारानं त्या चांगल्या नांदतायत. चांगल्या घरातल्या मुली सुनबाई म्हणून या थोरात परिवारामध्ये आल्या आणि त्यांनीसुद्धा सासू सासऱ्यांच्या विचारांची ठेवण जोपासली. आपलं आयुष्य निरामय सुखानं जावं. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय. या अर्थानं आपल्याला या व्यासमंचावरून खूप खूप साधुवाद. या ठिकाणी कुतळेश्वरचं सर्व संस्थेचं हे भजनी मंडळ आहेत. बाळगोपाळ आहेत. आदरणीय नितीन महाराज आहेत, मृदंग आचार्य, आमचे मते महाराज आणि आमचे आबा अरुण दादामुळे खरं तर ही मंडळी भेटतात. आणि आमचा रवी दादा, याला तर एवढे उदंड आयुष्य लाभावं बाबा. ते म्हणले कार्यालयात आवाज घुमतो. म्हणलं जिथं रवी
तिथं अंधार कधी पडत नाही ना बाबा. म्हणून सुंदर या पंचकृषीमध्ये माईक सिस्टीमची सेवा देणारे आमचे रवी दादा आहेत. आपण सर्वच मंडळी आपल्या सर्वांचं आयुष्य सुखकर व्हावं असा आशीर्वाद देते आणि माझ्या शब्दांना विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आ विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले गुरी वेणे देवा गुडी उत्तरी कराचे माप